नमस्कार मंडळी. चला तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढ्या साऱ्या भाज्या घेऊन आज काय बनणार आहे, तर ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वात पहिले ना आपल्याला वाटाणे सोलून घ्यायचे आहे. शिवाय आपल्याला टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, त्याचबरोबर बटाटे शिलून घ्यायचे आणि बीट देखील कट करून घ्यायचं आहे. पण इथे ना तुमचा जास्तीचा वेळ न घेता हे सगळं काम मी करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर सेमच याच पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, मी बटाट्याची सालं काढून 2 भागामध्ये कट करून घेतलं. बीट देखील बारीक कट करून घेतलेलं आहे. टोमॅटो कट करून घेतला आणि बटाटे खूपच छोट्या साईजचे आहेत त्यामुळे ना असे कट करून घेतले. शिमला मिरची ही थोडीशी रफली कट करून घेतलेली आहे. वाटाणे सोलून घेतले. आता हे सर्व साहित्य आपल्याला कुकरला लावायचं आहे. तर ना आज आपण खरंच सगळ्यांच्या आवडीचा आणि अगदी एक माणूस बाहेर खाईल ना तेवढ्या पैशामध्ये अगदी पूर्ण कुटुंब खाईल एवढा हा पदार्थ तयार होतो. त्यासाठीच ना घरी हे असे पदार्थ बनवले की आपण तेवढंच काळजीने स्वच्छता राखून हे पदार्थ बनवतो. त्यामुळे ते अगदी खाण्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक ठरत नाही. आणि कधीतरी आपल्याला हे असं चटपटीत पदार्थ खायची इच्छा प्रत्येकालाच होते आणि मग अशा वेळेला बाहेरून न खाताना घरीच बनवले गेले पाहिजे. तर हे संपूर्ण साहित्य आपण कुकरमध्ये घालून घेतलं. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि कुकरला झाकण लावून आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर इथे कुकरला झाकण लावून आपण आता 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर 5 शिट्ट्यांमध्ये हे संपूर्ण साहित्य छान शिजलं जातं. इकडे ना जे कांदे घेतले होते ते रफली छान असे बारीक कट करून घेतलेले आहे. त्यानंतर कोथिंबीर देखील कट करून घेतली. आलं आणि लसूण चांगलं बारीक कुटून घेतलेलं आहे. शिवाय आपल्याला इथे अर्ध लिंबू देखील लागणार आहे. आता लिंबू ना जर टोमॅटोने आंबटपणा थोडासा कमी वाटला तरच घालायचा आहे. आता इकडे छान असे आपले हे सगळे साहित्य 5 शिट्ट्यांमध्ये शिजले गेलेलं आहे, कारण पूर्ण वाफ आपण जाऊ दिली आणि त्यानंतर कुकर खोललेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं शिजल्या गेले. त्यानंतर पावभाजीच्या मॅशरने हे पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे. काय होतं, ह्या पूर्ण भाज्या आपण जेव्हा मॅश करतो ना तेव्हा जे आपण हा पदार्थ बनवत आहोत याला मस्त असा दाटसर आणि एकसंधपणा येतो. त्यामुळे ना यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे घोटून घ्यायचं. पूर्णपणे घोटून झाल्यानंतर कुठेही आपण या भाजीला तडका दिलेला नाही तरी सुद्धा आपल्या भाजीला सुंदर असा कलर आलेला आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत ठेल्यावरती मिळते ना तशी पावभाजी, पण जरा वेगळ्या पद्धतीने. आज आपण बनवतोय तडका पावभाजी. त्यासाठी मस्त असं हे मिक्स करून घेतलं, घोटून घेतलं. त्यानंतर यामध्ये लागणारं पाणी देखील घालून घेतलं आणि कुकर पुन्हा एकदा गॅसवरती ठेवून दिला. आता इकडे ना ह्याला गरम करून घेऊया. तसंच साईडला आपण इकडे तडका देखील तयार करणार आहोत. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही साजूक तूप किंवा बटरचा वापर करू शकता. हे दोन्ही नसेल तर अगदी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता मी इथे 3 चमचे तूप घालून घेतलं. पूर्ण मेल्ट झालं, गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. आता दोन्ही छान तडकल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची. आता आलं लसूण पेस्टमधला पूर्ण कच्चेपणा जाईस्तवर आपल्याला ती परतवून घ्यायची आहे. इथे ना तुपाचं जास्त धुपण होऊ नये, फोडणीमधून धूर निघू नये म्हणून ना 1 चमचा तेल त्यामध्ये घालायचं, ते सांगायला तुम्हाला विसरले. तर ते सुरुवातीलाच तुम्ही तूप घातल्यानंतर घालून घ्यायचं. त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट परतली की यामध्ये कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे. तर इथे ना यामधला कांदा मी अर्धा काढून ठेवलेला आहे आणि अर्धा इथे आपण भाजीमध्ये वापरतो, कारण आपल्याला वरतून भाजीवरती लागतो ना तो कांदा देखील मी इथे कट करून घेतला होता. आता हा कांदा चांगला क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, कारण आपण हा कांदा किंवा हा तडका डायरेक्ट भाजीमध्ये टाकणार आहोत. आता इथे कांदा पूर्णपणे परतला की 2 चमचा पावभाजी मसाला, पाव चमचा हळद घालायची आहे. तसंच 1.5 चमचा घरगुती मसाला घातला आणि 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. आता ना तुम्ही आवर्जून एखाद दिवशी तडका पावभाजी बनवा आणि त्यामध्ये गोडा मसाला घालून पहा. अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. त्यामुळेच आज ना वेगळ्या पद्धतीची तडका पावभाजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.
तर ही तडका पावभाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल ना, तर आवर्जून एकदा बनवून पहा. एकदम बनवायला सोपी आहे. चवीला ना नेहमीच्या पावभाजीपेक्षाही चविष्ट लागते. आता आपण तयार झालेला तडका गरम गरम आणि कडकडीतच यामध्ये घालून घ्यायचा. परत थोडीशी पावभाजी कढईमध्ये घालून घेतली आणि सर्व तडका यामध्ये टाकून घेतला. आता आपल्याला हा तडका या पावभाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने ही तडका पावभाजी ना अतिशय चविष्ट होते आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना देखील लगेच कळतं बरं का आपल्या घरामध्ये काय बनले, कारण एवढी चविष्ट ही पावभाजी तयार होते. आणि बीट घातल्यामुळे तर कलर अतिशय सुंदर येतो. तर मस्त अशी आपली ही पावभाजी इथे तयार झालेली आहे. अगदी 2-3 मिनिटे आता शिजवून घेतली की आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता दाटसरपणा तर आम्हाला असा आवडतो, तुम्हाला थोडीशी पातळ आवडत असल्यास पाणी घालू शकता. आता इथे अगोदर चवीपुरतं मीठ घातलं आणि नंतर कोथिंबीर घातली, मिक्स करून घेतलं. कारण मीठ घालताना काही दिसलं नाही, त्यामुळे तुम्हाला सांगते चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, त्यानंतर कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं. आता 2-3 मिनिटे मंद गॅसवरती शिजवून घेऊया. आता पावभाजी शिजते तोपर्यंत इकडे मस्त असे पाव भाजून घेऊया. तर इथे पाव भाजण्यासाठी मी तेलाचा वापर करत आहे. तुम्ही ना बटर किंवा तुपाचा इथे वापर करू शकता, किंवा नसेल तर मग सेमच पद्धतीने तेलाचा वापर करून पाव भाजून घेऊ शकता. आता बरेच जण पाव भाजत असताना थोडीशी पावभाजी टाकून पाव भाजतात, पण तसे पाव भाजलेले आम्हाला घरात कोणालाच आवडत नाहीत. त्यामुळे ती जी स्टेप्स आहे ती मी पूर्णपणे स्किप केलेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास ना तुम्ही थोडीशी तव्यावरती पावभाजी टाकून असे त्यावरती कट करून पाव ठेवायचे आहे आणि अगदी छान असे भाजून घ्यायचे. पण तसे आम्हाला अजिबातच आवडत नाहीत, म्हणूनच ना अशा पद्धतीने मी अगदी प्लेन पाव भाजून घेणार आहे. तर इथे ना पाव भाजण्यासाठी फारसं तेल घालायची गरज नाही. फक्त पाव आपले खाली तव्याला चिकटले नाही पाहिजे आणि तसंच आपल्या पावाला कुरकुरीतपणा येईल एवढंच तेल आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत पाव भाजून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, पावभाजी खाताना ना अतिशय चविष्ट लागते. तर मस्त असे पाव भाजून झाले. आता हे काही मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण ना आमच्या बाबूला लागलेली आहे भूक आणि त्याचं म्हणणं होतं तुझं सगळं राहू दे पण मला जेवायला दे. मग सगळ्यात पहिले तर त्याला जेवायला दिलं आणि पुन्हा एकदा इकडे ताट करायला घेतलं. तर पाव भाजून घेतले, ठेवून घेतले, सोबतीला लिंबू, कांदा आणि मस्त आपली चटपटीत पावभाजी. तर ही तडका पावभाजी ना चवीला अप्रतिम होते बरं का. एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करा. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.